देवपंचायतन जे म्हणतात त्यापैकी मुख्य प्रथम स्थान असलेले आपले गणपती बाप्पा, हा जो गणेश उत्सव आहे तो सुरू कोणी केला? गणपती मंडळ भरपूर असतात, परंतु ही माहिती बऱ्याच जणांना नसते. म्हणून मी हा आजचा व्हिडिओ तयार करतोय. जे मनुष्य आहेत त्या प्रत्येक मनुष्याला माहीत व्हावं की आपल्या भारतभूमीमध्ये जे उत्सव सण साजरे केले जातात त्या सर्व उत्सवाबद्दल आपणाला माहीत असणं आवश्यक आहे. उत्सव कोणी सुरू केला यापेक्षा का सुरू केला ते प्रथम आपणाला माहीत असणं आवश्यक आहे. तर उत्सव अगोदर स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असे उद्गार काढणारे बाळ गंगाधर टिळक किंवा त्यांना मिळालेली पदवी लोकमान्य टिळक म्हणजे सर्व लोकांना मनुष्य धर्माला, मानवता या धर्माला मान्य असलेले लोक हा शब्द कशासाठी येतो? तो पहा, मनुष्यासाठी येतो. आणि हा मनुष्य मानवता धर्माने जोडला जावा, ना कुठल्या पर्टिक्युलरली धर्माचं नाव न घेता प्रतिस्पर्ध्याशी आपणाला एकजुटीने कार्यक्षमतेने लढता यावं यासाठी मानवता धर्म हा उद्देश समोर ठेवून जो मनुष्य धर्माला आहे ते नंतर पंथ संप्रदाय वेगवेगळे धर्म ज्यांनी त्यांनी निर्माण केले, परंतु मानवता धर्म हा सर्वांचा एकच असावा. सर्वांचा धर्म एकच असावा आणि तो मानवता. आणि प्रतिस्पर्ध्याला सर्वांना माहित आहे त्यावेळेला आपल्यावरती इंग्रजांचं राज्य होतं. तो लढा एकजुटीनं देण्यासाठी सर्व लोक, सर्व समाजातील लोक, सर्व जातीगोतीतील लोक, जात पात धर्म न मानता फक्त मानवता धर्म हा आपला एकमेव धर्म आहे असं समजून हा उत्सव लोकमान्य टिळकांनी इसवी सन 1893 म्हणजे 19व्या शतकाचा उत्तरार्ध, अगदी शेवट त्यावेळेस सुरू केला. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला जन्मोत्सव ते अनंत चतुर्थीपर्यंत हा असा एक 8 दिवसाचा, 9 दिवसाचा, 10 दिवसाचा, प्रत्येकाने मग जशा जशा पद्धतीनं सोयीने आपणास मिळेल त्या पद्धतीनं हा उत्सव सुरू ठेवला. परंतु या उत्सवाची सुरुवात याचा अर्थ असा घेऊ नका की बाप्पा गणपती बाप्पा याच्या अगोदर नव्हते का, उत्सव सुरू केल्यापासूनच आले का? तर ही कल्पना पूर्णतः चुकीची आहे. आधी देवाधिदेव आहेत ते, लक्षात ठेवा या गोष्टी. आणि हा उत्सव साजरा करण्यामागे उद्देश काय आहे, का साजरा करावा आणि कोणत्या प्रकारचं वाद्य किंवा संगीत किंवा कार्यक्रम
या निमित्त ठेवावेत, त्याला आता अलीकड शास्त्र राहिलेलं नाहीये. परंतु कमीत कमी मला असं वाटतं की गणपती मंडळामधील कमीत कमी एक 10 व्यक्ती तर अशा असाव्यात की ज्या व्यक्तींना गणपती बाप्पांची आरती आली पाहिजे. आणि कमीत कमी हा उत्सव कुणी सुरू केला, का सुरू केला, ह्याचं कारण काय ते माहीत असणं आवश्यक आहे. मी हळूहळू टप्प्याने पुढे सुरू करण्याची कारणं काय आणि कुठल्या उद्देशाने सुरू केला ते पुढील व्हिडिओमध्ये सांगेन. मात्र हा व्हिडिओ इथंच म्हणजे केव्हाच सुरू झाला हे तर तुमच्या लक्षात आलं 1893. आणि कुणी सुरू केला तर बाळ गंगाधर टिळक उर्फ लोकमान्य टिळक यांनी हा उत्सव सुरू केला. आता उत्सव सुरू का केला, असं काय घडलं होतं बाबा त्यावेळेला की हा उत्सव सुरू करणं भाग पडलं, तर याचं उत्तर पुढच्या व्हिडिओमध्ये देतो. ओके. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.